हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातली कूटने लालीला कुटले ही ट्रिक तुमचे मार्क फिक्स करणार आहे. चला सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या कर्नाटक युद्धापासून 1746 ते 1748. हे युद्ध भारताबाहेरच्या कारणामुळे म्हणजेच युरोपातील ऑस्ट्रियन वारसा हक्क युद्धामुळे सुरू झाले. यात तह झाला एक्सला चॅपेल AIXLA चॅपेल. पण मित्रांनो, आयोगाचा भर आता तहपेक्षा आतल्या माहितीवर असतो. या युद्धात एक ऐतिहासिक लढाई झाली, सेंट थोमची लढाई. यात फ्रेंचांचा कॅप्टन पॅराडाईज याने आपल्या चिमुकल्या सैन्यासह कर्नाटकच्या नवाबाच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला. या विजयामुळे फ्रेंच गव्हर्नर डुब्लेची महत्त्वाकांक्षा वाढली की आपण भारताचे राजे होऊ शकतो. ट्रिक तह ए वरून आहे, एक्सला चॅपेल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या युद्धाकडे, दुसरे कर्नाटक युद्ध 1749 ते 54. हे युद्ध म्हणजे खऱ्या अर्थाने गेम ऑफ थ्रोन्स होतं. इथे हैदराबाद आणि कर्नाटकच्या गादीसाठी वारसा हक्कवाद सुरू झाला. कोणी कोणाला साथ दिली यात मुलं फसतात. त्यासाठी आपली सुपर ट्रिक लक्षात ठेवा. MC. फ्रेंचांनी डुप्लेने कोणाला सपोर्ट केला तर MCला. M म्हणजे मुझफ्फर जंग हैदराबादसाठी आणि C म्हणजे चंदा साहेब कर्नाटकसाठी. मग उरलेले कोण? नासिर जंग आणि अनवरुद्दीन. हे आपोआप इंग्रजांच्या गटात गेले. यात सुरुवातीला फ्रेंच जिंकत होते, पण रॉबर्ट क्लाईव्हने आरकोट जिंकले आणि पारडे फिरले. शेवटी पॉंडिचेरीच्या तहाने हे युद्ध संपले आणि डुप्लेला परत फ्रान्सला जावे लागले. आता शेवटचा घाव, तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 63. युरोपात सप्तवार्षिक युद्ध सुरू झाले आणि भारतात पुन्हा पेटली लढाई. यातली सर्वात महत्त्वाची तारीख पाठ करा, 22 जानेवारी 1760. या दिवशी झाली वांदिवासची लढाई. यात इंग्रज सेनापती होता सर आयर कूट आणि फ्रेंच सेनापती होता काउंट डी लॅली. आपली ट्रिक काय आहे? कूटने लालीला कुटले, म्हणजे आयर कूट जिंकला आणि लाली हारला. या पराभवाने भारतात फ्रेंचांचे स्वप्न कायमचे धुळीस मिळाले आणि 1763च्या पॅरिसच्या तहाने हे युद्ध संपले. जाताना फक्त तहांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी ही मास्टर ट्रिक घेऊन जा. क्रम कसा लावायचा? तर ॲप हा शब्द लक्षात ठेवा. A. एक्सला चॅपेल पहिला तह, P. पॉंडिचेरी दुसरा तह, P. पॅरिस तिसरा तह. बस एवढा केला की या टॉपिकवरचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच हिस्ट्री ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास करत रहा. जय हिंद.